पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन 9 वर्षीय नातीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न, शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला। पर्वती परिसरातील संतापजनक प्रकार, मुलीची आई मजुरी करत असल्याने आजोबाकडे ठेवलेलं नराधमाला ठोकल्या बेड्या। मुलींवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये मोठी वाढ, तातडीने विशेष अधिवेशन बोलावून शक्ती कायदा लागू करा। गायकवाडांसह रोहित पवार यांची सरकारकडे ही मागणी, गायकवाडांचं राज्यपालांना या संदर्भातलं पत्रही। नसरापूर घटनेप्रकरणी आता ग्रामस्थांकडून मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, आरोपीला कठोर शिक्षा व्हायला हवी ग्रामस्थांची मागणी, स्वतः लक्ष घालून पाठपुरावा करणार मुख्यमंत्र्यांचं ग्रामस्थांना आश्वासन। पुण्याच्या नसरापूर प्रकरणात नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न, येत्या 15 दिवसांमध्ये जिल्हा सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल करणार पोलीस अधीक्षक संदीप सिंह गैल यांची देखील माहिती समोर। एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर आता मातोश्रीवरून खासदार संजय दिना पाटील यांना फोन, पत्नीच्या तब्येतीची विचारपूस। याआधी शिंदेंकडून दिना पाटील यांच्या पत्नीची थेट रुग्णालयामध्ये भेट घेत विचारपूस, दोघांनी एकाच कारमधून प्रवासही केलेला। मुंबईसह ठाणे, रत्नागिरी आणि रायगड, सिंधुदुर्ग या ठिकाणी उष्णतेचा येलो अलर्ट, पुढील 4 दिवस कोकण किनारपट्टीवरती उष्णतेची लाट येणार। याशिवाय विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता। मुंबईमधील कुर्ला एलबॉर्ड घाटकोपरमध्ये आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद असेल। बीएमसीकडून जलवाहिन्यांच्या जोडणीसह दुरुस्तीच्या कामासाठी हा निर्णय। जालन्यात लव्ह जिहादचा प्रकार समोर, तरुणीवरती वारंवार अत्याचार करून धर्मांतर करण्यासाठी मारहाण, भोकरदनच्या वालसावंगी या गावातला हा संपूर्ण प्रकार। तर पीडित तरुणीच्या तक्रारीवरून पारत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील करण्यात आला दाखल। जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात 2200 तर चांदीच्या दरात 5000ची वाढ। सोनं जीएसटीसह प्रतितोळा 1,54,500 रुपयांवर, तर चांदीसाठी प्रति किलो 2,56,470 रुपये मोजावे लागणार।